केवळ खेळाडू, विशेषतः महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम कोणतीही पूर्वसूचना न देता आकस्मिकतेने तोडण्याचं काम महापालिकेने केलं आहे. आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर महापालिका स्पोर्टिंग क्लब कमिटीचं झालेलं नुकसान भरून देणार का, असा सवाल 101 वर्ष पूर्ण करणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सोमवार दिनांक 16 जून रोजी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने खेळाडूंच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम, इनडोअर खेळपट्टी तोडून टाकली. वास्तविक पाहता अनधिकृत बांधकामं तोडताना 2 दिवसाची नोटीस दिली जाते, मात्र कुठल्याही प्रकारची नोटीस न देता ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप स्पोर्टिंगचे सचिव दिलीप धुमाळ यांनी केला आहे. आजपर्यंत एकही नोटीस जी आहे ती ठाणे कॉर्पोरेशनकडून आमच्याकडे आलेली नाही आहे. मात्र अचानक काल जे आहे, काल ते दुपारी 2:30 वाजता इकडे आले. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला नोटीस सर्व नाही केलेली आहे आणि तुम्ही जी काही नोटीस केली होती ती 2022 साली सप्टेंबरमध्ये दिली होती आणि आज जे आहे 2025 आहे आणि PIL ह्या क्लबवर दाखल झालेली आहे. तर त्याचा रिझल्ट जो आहे तो उद्या लागणार आहे, म्हणजे आज. आणि आज तो PILचा रिझल्ट आहे तो लागला आणि ते PIL डिसमिस झालेलं आहे. हे मला, आणि मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की उद्या तुम्हाला जर असं वाटत असेल की कोर्टाचा प्रॉब्लेम हा आहे की हा योगायोग म्हणावा की जाणूनबुजून केलेली कारवाई म्हणावी, हे आपणच ठरवायला हवं. कारण त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही आदल्या दिवशी येत आहे, 2022ला तुम्ही नोटीस दिली आणि 2025 काल 16 जून होती आणि काल त्यांनी जबरदस्तीने ही कारवाई केलेली आहे. आमची मागणी काही नाही आहे. ही जी मोडतोड केलेली आहे ती का केली आणि कोणाच्या यांनी केली, कोण याच्या मागचं आहे की ज्यांना हे आवडत नाही, आम्ही जे काय चांगलं करतो हे तर आम्हाला कळलं पाहिजे का नको.